पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये खूप सुंदर असं एक वाक्य आहे. आज प्रार्थनेच्या शेवटच्या दिवशी आपण या सुंदर वचन भाग ऐकूया. हालेलुया. फिलिप्पीकरास लिहिलेले पत्र पहिले अध्यायातील 6व्या वचनापासूनचे हे वचन आहे. फिलिप्पीकरास पत्र पहिले अध्यायातील 6व्या वचनापासूनचे वचन. आपण जेव्हा देवाचे वचन ऐकत आहोत परमेश्वर काही चालू करत आहे. हालेलुया. आणि परमेश्वराच्या मनामध्ये काही गोष्टी खात्री आहे. हालेलुया. आपण ऐकूया वचन ऐकूया. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. सर्व लोक उजवा हात वर करून या वचनाची घोषणा करा. 6वं वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. हा मला भरवसा आहे. हालेलुया 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 हालेलुया. या वचनामध्ये संत पाऊल खूप जोरदार मोठा सामर्थ्यवान असे त्यांचा एक खात्री एक विश्वास कबूल करताय. हालेलुया. संत पाऊलाला ठाऊक आहे जे कोणी वचन ऐकलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये वचन काहीतरी चालू केलेलं आहे, काहीतरी कार्य चालू केलेलं आहे. हालेलुया हालेलुया. वचन जे कार्य चालू करत आहे ते पूर्णत्वास येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. या गोष्टीविषयी यशाया संदेष्टाने आगाऊ एक वचन बोललेलं आहे. ते आहे यशाया 55 वचन आणि 11 वचन. हालेलुया. यशाया संदेष्टाचं पुस्तक अध्याय 55 वचन संख्या 10 आणि 11. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. परमेश्वराच्या मुखातून निघणारे जे वचन आहे हालेलुया ते कार्य करणार म्हणून प्रभू या वचनाद्वारे यशाया संदेशात सांगत आहे. आपण ऐकूया पुढे. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टरने जे वचन वाचलं त्याच्या आदल्या वचनापासूनचे वचन वाचत या. पाऊस पडणे आणि पहा पाऊस व बर्फही आकाशातून पडतात. हालेलुया. पाऊस आकाशातून खाली पडत आहे तेव्हा त्याच्या मनामध्ये हेतू आहे. हालेलुया. परमेश्वराने एक हेतू ठेवून पाऊस पाडला आहे. हालेलुया. बर्फ खाली पडताना परमेश्वराच्या मनामध्ये हेतू आहे. हालेलुया. तसा प्रकारे आहे परमेश्वर आपल्याकडे पाठवून देणारा प्रत्येक वचन. हालेलुया हालेलुया. पवित्र आत्मा सांगत आहे की जो पाऊस खाली पडत आहे ते अर्ध्या रस्त्यावरून पाठीमागे नाही जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या हेतूसाठी
पाऊस खाली येत आहे त्या हेतू पूर्ण करण्यासाठी ते खालीच येणार, परत नाही येणार. हालेलुया, हालेलुया. तसा प्रकारे संत पौल सांगत आहे की मी जे कार्य, परमेश्वर जे कार्य तुमच्यामध्ये चालू केलेलं आहे ते पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशाया 55 10-11 वचन सिस्टर पुढे चालू वाचा. आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थनेचा शेवटचा दिवस. हालेलुया. या दिवशी संत पौल फिलिपी येथील लोकांना सांगणारी गोष्ट असे आहे, प्रार्थनेचा शेवटचा दिवस असला तरी परमेश्वर काही महत्वाचं कार्य चालू करण्यासाठी, सुरू करण्यासाठी आजचा हा दिवस नेमलेला आहे. आणि प्रभू ते चालू करत आहे, ते प्रभू अर्धा रस्त्यावर परत नाही घेणार, ते पुढे चालूच राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण देवाच्या या वचनाचा निरंतर स्वागत करत राहायचं. प्रेज द लॉर्ड. जे कोणी वचन अंडरलाईन करून ठेवलेलं आहे, वचन लिहून ठेवलेलं आहे, घरी गेल्यावर परत परत वाचायचं. हालेलुया. लक्ष द्यायचं. हालेलुया. हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करतच राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनाच्या संबंधामध्ये आपले पोप फ्रान्सिस सांगणारी गोष्ट असे आहे, तुम्ही जे देवाचे वचन ऐकणारे लोक आहात, तुम्ही आनंदी असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकणारे लोक, वचन शुभ वर्तमान आहे, शुभ वर्तमान ऐकणारे लोक रडत बसायची गरज नाही. हालेलुया. शुभ वर्तमान ऐकणारे लोक म्लानमुखी होऊन कसे तरी बसायचे नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संत मदर तेरेसाने सांगितलं सिस्टर लोकांना, तुम्ही जे काही कार्य करत आहे आनंदाने करायचे. तुम्ही आनंदाने तुमचा कार्य करत आहे, ते बघणाऱ्या लोकांना कळणार की तुमच्यामध्ये येशू कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. आज तुम्ही सर्व लोक कुठे आहात? आम्हाला आश्रममध्ये आहे. हालेलुया. आम्हाला आश्रममध्ये राहणाऱ्या लोकांना यशाया संदेशाने अनेक वर्षापूर्वी एक सुंदर वचन बोललेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशाया संदेशाने बोललेले वचन 30वा अध्याय 19वा वचनामध्ये आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वचन ऐकूया. सियोने येरुशलेमेत, सियोने जेरुसलेम मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळामध्ये सियोन म्हणजे देवाचे डोंगर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आता देवाच्या डोंगरामध्येच आहे. हालेलुया. जेरुसलेम म्हणजे देव वस्ती करणारे ठिकाण आहे. हालेलुया. त्या ठिकाणी वास करणाऱ्यांना प्रभू परमेश्वर एक सुंदर गोष्टी सांगत आहे. आता पुढे उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे या वचन अंतःकरणापासून बोलायचं आणि हे माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार म्हणून आपण जाहीर करायचं. हालेलुया, हालेलुया. येस. सियोनेत, येरुशलेमेत लोकांची वस्ती राहील.
कधी शोक करणार नाहीस. तुझ्या धाव्याच्या शब्दांबरोबर तो तुझवर कृपा करीलच. तो हालेलुया हालेलुया. सिस्टर कंटिन्यू. तो ऐकताच तो तुला पावेल. वचन संख्या 20. प्रभू तुम्हास भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करेल. तरी यापुढे तुझे शिक्षक दृष्टीआड राहणार नाही. तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हालेलुया 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 हालेलुया. हात खाली करूया. हालेलुया. प्रभू परमेश्वर या 30वा अध्याय 19वा वचनाद्वारे आपल्याला एक गोष्ट बोलत आहे. ते आता आपल्याला जाणायचं आहे. ते काय येऊन समजायचं आहे. हालेलुया हालेलुया. इथे परमेश्वर सांगत आहे तुम्ही आता पुढे रडणार नाही. सियोनेत वास करणारा, जेरुसलेममध्ये वास करणाऱ्या देवाच्या लेकरांना प्रत्येकाच्या नावाने हाक मारून परमेश्वर सांगत आहे आता पुढे तुम्ही शोक करत बसणार नाही. आता पुढे तुम्ही रडत बसणार नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड. तुम्हाला रडायला एक कारण होता. हालेलुया हालेलुया. रडण्यासाठी एक कारण होता. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. आभाळामधून पाऊस पडणारा परमेश्वर, बर्फाचा वर्षाव करणारा परमेश्वर, ज्या हेतूसाठी ते पाठवून दिलेला आहे ते पूर्ण करणार. हालेलुया. तसा प्रकारे शुभ वर्तमान पवित्र आत्म्याने तुमच्याकडे पाठवून दिलेलं आहे. पाठवून दिलेलं शुभ वर्तमान परमेश्वर मागे नाही घेणार. हालेलुया. आणि तोच परमेश्वर सांगत आहे आपल्याला, खात्रीपूर्वक सांगत आहे तुम्ही आता पुढे शोक करणार नाही. हालेलुया 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 हालेलुया. एखाद्या मम्मी मुलाविषयी रडत असेल तर आता पुढे मम्मी त्या मुलाकडे बघणे बंद करून मुलगा मला दिलेल्या माझा परमेश्वर तो आहे. हालेलुया हालेलुया. सिस्टरनी वचनातून तुम्हाला ऐकायला लावलेलं आहे की हालेलुया एखाद्या वेळी खाणे-पिणे कमी होणार तरी तुमचा गुरु मात्र तुमच्या दृष्टी आड राहणार नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खाणे-पिणे परमेश्वर कमी करून देणार नाही, वेळेत देणार. हालेलुया. पाहिजे तेवढं देणार. हालेलुया. त्या सोबत परमेश्वर सांगत आहे तुमचा गुरु तुमच्या दृष्टी आड राहणार नाही. स्तोत्र संगीतामध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. माझ्या दुःखाचं कारण काय आहे? माझ्या दुःखाचं कारण एवढंच आहे परमेश्वराच्या कृती मला पाहायला मिळत नाही. माझ्या परमेश्वराची कृती माझ्या डोळ्यासमोर मला दिसत नाही. हालेलुया. म्हणून मी दुःखी आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला खात्री करून देत आहे आता पुढे तुमचा गुरु मात्र तुमच्या दृष्टी आड राहणार नाही.
हालेलुया. म्हणून तुमच्या मुलाविषयी तुम्ही जर दुःखी असेल तर पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे आता मुलाकडे लक्ष देणे थोडं कमी करा. तुम्ही जेवढे मुलगाकडे बघत बसले त्याच्या ऐवजी आता परमेश्वरा तू मला मुलगा दिलास. हालेलुया. तू मला मुलगा दिला. हालेलुया. तू मला दिलेला जो मुलगा आहे माझ्या चुकामुळे असेल किंवा त्याच्या चुकामुळे असेल किंवा काहीतरी कारणामुळे असेल थोडा बिघडलेला आहे. मला खात्री आहे माझ्या परमेश्वरा तू माझं काम करून देणार. मी आता पुढे राहणार नाही. हालेलुया. 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 समजा नवरा बिघडलेला आहे तर नवऱ्याकडे न बघता त्याच्या कृतीकडे न बघता मला नवरा दिलेला जो परमेश्वर आहे त्याच्याकडे मी बघीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मी जेव्हा माझ्या परमेश्वराकडे बघणार माझा परमेश्वर माझ्या नवऱ्याच्या जीवनामध्ये जे काही करण्यासारखं आहे ते करून देणार. हालेलुया. अनेक लोक रडत आहे दुःखी आहे कारण शरीरात एक आजार आहे. हालेलुया. प्रार्थना करून झाल्यानंतर माझा परमेश्वर मला सांगत आहे तुला भाकरीचा टंचाई असणार पिण्याचं पाणी कदाचित कमी पडणार तरी तुझा गुरु मात्र तुझ्या दृष्टी आड राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वर ते आपल्याला खात्री करून देत आहे. हालेलुया. तुझ्या जीवनामध्ये मी कार्य करत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजाराकडे बघायचं ऐवजी तू माझ्याकडे बघायला चालू कर. हालेलुया. 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 शुभ वर्तमान पवित्र ग्रंथ माणसाला रडायला लावणारा वचन नाही. माणसाला रडायला लावणारा ग्रंथ नाही. प्रेज द लॉर्ड. शुभ वर्तमान आपले रडणे बंद करण्यासाठी जीवनामध्ये आशीर्वाद आनंद प्रोत्साहन उत्साह या सर्व गोष्टीमध्ये पुढे आपल्याला घेऊन जाणार आहे. हालेलुया. 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 प्रियानो प्रार्थनेच्या या शेवटच्या दिवशी रिट्रीटच्या या शेवटच्या दिवशी परमेश्वर सांगत आहे तुम्ही आज नवीन काय काय चालू करणारा दिवस आहे. परमेश्वराने काहीतरी तुमच्या जीवनामध्ये चालू केलेलं आहे ते पूर्णत्वास परमेश्वर देणार आहे. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल आपल्याला आठवून घालून देत आहे परमेश्वर गुरु तुमच्या सोबत आहे. हालेलुया. तरी तुला त्या परमेश्वरापासून लांब करण्याच्या काही गोष्टी शत्रूने इकडे तिकडे करून ठेवलेला आहे. हालेलुया. मग आपल्याला काय करावं लागणार. हालेलुया. या गोष्टीविषयी मार्गदर्शन आपल्याला इफिसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये पवित्र आत्म्याने सांगितलेलं आहे. हालेलुया. इफिसिकरास लिहिलेले पत्र 4 अध्यायातील 27व वचन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि शैतानाला वाव देऊ नका. हालेलुया. त्याला संधी द्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान एक संधी शोधत बसलेला आहे.
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. पायाच्या अगदी वरच्या भागातील जे सांधे आहे तिथे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दुःखद आहे अशा काही लोकांना पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. त्यांच्या जरी अनेक वर्ष जुनं असा आजार असला तरी प्रभूने ते आता क्लिअर केलेलं आहे. शरीरातील काही ठिकाणी जे रक्त पुरवठा पूर्ण होत नव्हता तिथे आता रक्त पुरवठा प्रभूने वाढवलेला आहे. झोपेचा समस्या असलेल्या लोकांना, मणक्याचा त्रास असलेल्या लोकांना, छातीमध्ये त्रास असलेल्या लोकांना, बीपीचा तक्रार असलेल्या लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला खूप एकटीपणा वाटत आहे. प्रभू त्यांना सांगत आहे की मी तुला अनाथ असे कधीही सोडणार नाही. त्याचा अर्थ गुरु असलेले प्रभू तुमच्या सोबत कायम असणार. हालेलुया 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 हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी घराच्या कामासाठी काहीतरी व्यवस्था वगैरे करून ठेवलेला आहे तरी तुम्ही जे व्यवस्था केलेला आहे ते अपुरे आहे. म्हणून प्रभू तुम्हाला सांगत आहे परत एकदा तुम्ही विचार अजून करा. तुम्ही जे काही व्यवस्था केली आहे ते ठीक आहे का म्हणून कन्स्ट्रक्शनच्या संबंधामध्ये माहिती असलेले लोकांच्या बरोबर परत एकदा बसून चर्चा करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपल्यामध्ये कोणाला तरी एक शैतानी बंधन त्रास देत होते. त्या शैतानी बंधन आता तुटलेला आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.